केलंय हा. रे ओके. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो. देव बापांनी सुंदरशी वेळ दिलेली आहे की या सुंदरशा वेळेमध्ये देवबाप तुमच्याशी आणि माझ्याशी वचनातून बोलणार आहे आणि आपल्यासाठी जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आपल्याला आज देवबाप दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करू. समीक्षा बाळ आपल्यासाठी प्रार्थना करल. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 साधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते ईश्वराच्या, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो ईश्वराच्या, ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनाला जोडलीस म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो ईश्वराच्या, पाच जो संदेश आम्ही पाहतो तो आशीर्वादित कर. इथे बसलेल्या प्रत्येकावर तुझा विपुल आणि विपुल असा आशीर्वाद पाठव. तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिथे मी उपस्थित आहे. हो ईश्वराच्या, असा आमचा विश्वास आहे की तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. ही छोटीशी प्रार्थना ताना प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून तो एक आमेन. गाते गीत. धन्यवाद की स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद की स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. तुझे सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा. तुझे सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु दो ऐसा वरदान. सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु दो ऐसा वरदान. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. देवबाप खूप आशीर्वाद देऊ तुम्हाला. प्रियांनो, आणखी एक गीत गाऊ पण, आणि आजचं दुसरं गीत पण तुमच्याच मुखातलं ऐकायचंय. आज मी नाही गाणार गीत, आज तुमचेच गीत ऐकायचे.
काढा. हम्म. राजेश आला. हो गा. राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. घालवून पापे आणि दुखे घोर, घालवून पापे आणि दुखे घोर, पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला, पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. आनंदी आनंद झालो पाप मुक्त, आनंदी आनंद झालो पाप मुक्त, मला शुद्ध करायला राजा येशू आला, मला शुद्ध करायला राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. वधस्तंभावरी प्राण देता झाला, वधस्तंभावरी प्राण देता झाला, जगताचा त्राता झाला राजा येशू आला, जगताचा त्राता झाला राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. गॉड ब्लेस यू. देवबाप आणखी तुम्हाला चांगला सूर गाण्यासाठी प्रयत्न देऊ, कारण देवबाप्पाने दिल्याशिवाय कोणाला काही करता येत नाही. तुम्ही प्रयत्नात आहात, तुमचे प्रयत्न यशस्वी होणार. प्रियांनो, देवबाप्पाने आपल्या मनामध्ये अनादी कालाच्या अगोदरच्या काळापासून त्याने मनामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या योजना केल्या होत्या आणि त्या योजना त्याने त्याच्या महिम्यासाठी त्या केल्या होत्या. त्याच्यामध्ये मनुष्याचा त्याने समावेश करण्याचंही ठरवलेलं होतं, परंतु मनुष्याच्या बाबतीमध्ये एक घटना बायबलमध्ये त्याने लिहिलेली आहे आणि त्या घटनेवर आतापर्यंत जसं पाहिजे तसा निरोप मी ऐकलेला नाही. प्रियांनो, आत्म्याचं बोलणं एकदम निराळं असतं. आत्मा आपल्या मनामध्ये त्या वचनाच्या बाबतीत त्यांनी काय ठरवलेलं आहे ते गुप्तरित्या ठेवून वचन तो पुढं ठेवतो. ज्यांना आत्मा आहे ना, तेच त्या वचनाला आत्म्याच्या योजनेप्रमाणे सांगण्याची प्रक्रिया करतील आणि या योजनेना कलसे 1:26 या वचनाशी देव बाप्पाने समानता ठेवलेली आहे, जिथं सांगण्यात आलेलं आहे की जे गुज युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेविले होते आता त्यांच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे, ते वचन आहे. या घटना तो अंतिम समयामध्ये त्याला जेवढं आवश्यक असेल तेवढं सांगणार आहे. हे बघा, पवित्र आत्मा आपली इच्छा आपल्या म्हणण्यानुसार सेवकाच्या मुखातून प्रगट करतो. सेवकाला वाटतं खूप बोलावं देव बाप्पानी,
देव बाप आम्हाला तेवढं सांगत नाही प्रियांनो, जेवढं सांगण्याची आम्ही अपेक्षा करतो. कारण देव बाप्पाला कळतं की यांना कोणत्या गोष्टीपर्यंत सांगणं मला योग्य आहे. कारण आम्ही इथले नाही, आम्ही उपरी प्रवासी आहेत, आम्हाला जायचंय प्रभूच्या दरबारात. पण इथं उपरी प्रवासी असताना आम्ही सावधानतेमध्ये राहावं म्हणून काही गुज देवबाप या समयाला ओपन करत आहे, उघडीत आहे. त्याच्यातलं आपण एक वचन जे आज गुप्त आहे त्याचं थोडक्यात प्रभू जे काय त्याच्या मनामध्ये आहे ते आपल्याला कळवणार आहे. पण त्याच्या अगोदर एक वचन आणखी आपण पाहणार आहोत आणि काढूया आपण ते वचन आता. रोमकरस पत्र पहिला अध्याय 28व वचन. रोमकरस पत्र पहिला अध्याय 28व वचन. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. आमेन. अनुचित कर्मे करण्याच्या हेतूने त्यांना विपरीत मनामध्ये ठेवलं. हे कोणत्या ग्रुपचे प्रियजन आहेत प्रियांनो? हे जे वचन आलेलं आहे हे कोणत्या ग्रुप मधले आहेत? यांचा ग्रुप काय आहे? यांनी वर स्वर्गामध्ये प्रभू वचनाची जडण घडण करत होता आणि प्रभूचा आत्मा यांना जगामध्ये आणलंही नव्हतं, ते जगामध्ये आलेही नव्हते. कल्पनेमध्ये, देवाच्या आत्म्याच्या कल्पनेमध्ये हे प्रियजन होते आणि या कल्पनेमध्ये देवाच्या आत्म्याने यांना विचारलं. काय विचारलं? मी तुम्हाला पृथ्वीवर पाठवणार आहे, माझ्या समयात पाठवणार आहे. काय तुम्ही पृथ्वीवर गेल्यावर माझं गौरव स्तुती आराधना करणार? तेव्हा याच्यातल्या काही जणांनी प्रभूला स्पष्ट शब्दात सांगितलं. ते काय म्हणाले? तू आम्हाला पृथ्वीवर पाठव अथवा नको पाठवू, पण आम्ही तुझ्या सांगण्याप्रमाणे चालणार नाही. प्रियांनो, देव बाप्पाच्या शब्दाचा इन्कार मनुष्य करणार आहे हे देव बाप्पाला आपल्या समयातच दिसलं होतं आणि या वर्तमान काळामध्ये आम्ही अनुभव घेतो. आहे ना, अनुभव आहे ना आम्हाला या वर्तमान काळामध्ये. आज सर्वजण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहेत का? सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे करतात का? काही जण प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेणं देखील काही जणांना मान्य नाहीये. ते नाव काढलं की त्यांना चीड येते. या घटना आम्ही अनुभवतोच ना वेगवेगळ्या प्रकारे. हे वरतीच प्रभूच्या आत्म्याला त्याच्या समयामध्ये जेव्हा आत्म्याने त्यांना जगामध्ये पाठवण्या अगोदर विचारणा केली होती तेव्हाच त्यांनी सांगितलं की आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देणार नाही. पण आणखी एक तऱ्हेचा ग्रुप पृथ्वीवर येण्या अगोदर एका ग्रुपाने प्रभू परमेश्वराची प्रभूच्या समयामध्ये स्तुती आराधनेचा गजर त्यांनी केला. स्तुती आराधनेच्या गजराने पवित्र आत्म्याला संतुष्ट केलं आणि त्यांच्या स्तुती आराधनेने देवाचा आत्मा वर आपल्या समयामध्येच खुश झाला. बघा, एक जण नाकारणारा तर एक समूह देव बाप्पाला खुश करणारा. पण ज्यांनी देव बाप्पाच्या आत्म्याला त्याच्या समयामध्ये खुश केलं त्यांना देवाच्या आत्म्याने परखड शब्दात सांगितलं. काय सांगितलं परखड शब्दात? एक वाक्य, मी तुमची योजना पृथ्वीवर पाठवण्याची केलेली नाही. आणि जेव्हा देवाचा आत्मा त्याच्या समयामध्ये त्यांच्याशी हे
विधान किंवा वाक्य बोलला तेव्हा या प्रियजनांनी ज्यांनी प्रभूच्या आत्म्याला त्याच्या समयामध्ये खुश आनंदी प्रसन्न केलं, त्यांनी एक आरोळी पवित्र आत्म्याकडे त्या समयात केली. ती आरोळी देव बाप्पाने वचनात ठेवली. कोणतं वचन आहे ते काढूया आपण आता. त्यांनी काय आरोळी केली? लोककृत शुभवर्तमान 10वा अध्याय 24वे वचन. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ श्रेष्ठांनी व राजांनी इच्छा बाळगली, तरी त्यांना पाहायला मिळाले नाही. आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकण्याची इच्छा बाळगली, तरी त्यांना ऐकायला मिळाले नाही. हे श्रेष्ठ जन प्रभूच्या आत्म्याच्या समयामध्ये यांना गौरवित केलं प्रभूने. आणि या राजांनी संदेष्टांनी इतक्या स्तुती आराधनेच्या इतक्या महिमेच्या आवाजाने देव बाप्पाला प्रसन्न केलं की लुसिफरने देव बाप्पाची जी आशा भंग केली, त्याच्यावर या 2 प्रकारच्या विश्वासणाऱ्यांनी जणू काय पडदा टाकल्यासारखं देव बाप्पाच्या आत्म्याला त्या समयात खुश केलं. बघा प्रियांनो, कोणत्या समयापासून देवाच्या आत्म्याच्या मनामध्ये काय काय गोष्टीच्या योजना त्यांनी ठेवल्या होत्या आणि त्या योजना तो वचनात साक्षीच्या रूपाने न ठेवता आपल्या पवित्र आत्म्याच्या शब्दातून सेवकाच्या मुखातून तो सांगत आहे. प्रियांनो, देव बाप्पाच्या आत्म्याचं कार्य करण्याची पद्धत काय माहितीये का? देवाचा आत्मा नेहमी दुर्बळांना सबळ करणारा आहे. म्हणून वचनात त्यांनी 1 करंती 1:27 मध्ये बोललेलं आहे की ज्ञानींना लाजविण्यासाठी त्यांनी मूर्खाची निवड केली. तो नेहमी असहाय्य कमजोर या प्रियजनांकडेच का पाहतो? कारण या प्रियजनांमध्ये नम्रता असते. प्रियांनो, यांचा जरी शारीरिक वीक पॉइंट प्रभूच्या आत्म्याला दिसतो, पण त्याच्यामध्ये जी गोष्ट आहे तीच गोष्ट देव बाप्पाला सर्वात आनंदी वाटते. म्हणून तो ज्ञानींकडे जात नाही, मूर्खांकडे येतो. आणि नीतिसूत्रात प्रभू बोललाय, पण एक या मूर्खाच्या अनुषंगाने एक वचन दिलेलं आहे नीतिसूत्रामध्ये. काय दिलंय? परमेश्वराची मूर्खता ज्ञानींपेक्षा श्रेष्ठ आहे. आता तो रेफरन्स एक्झॅक्टली माझ्या ध्यानात येई नाही, पण अशा तऱ्हेचं नीतिसूत्रात लिहिलेलं आहे की परमेश्वराची मूर्खता ज्ञान्यांच्या श्रेष्ठतेपेक्षा मोठी आहे. अशा तऱ्हेचं वचन नीतिसूत्रात दिलेलं आहे. म्हणून देव बाप्पाने मूर्खांवर खूप मोठा आशीर्वाद पाठवण्याचं ठरवलं. राजा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा देवाचा आत्मा राजा शोधित होता, तेव्हा शमूएलाच्या द्वारे सगळ्यात कमजोर, सगळ्यात असहाय्य, सगळ्यात सुकुमार अशा दाविदाला राजा बनवण्याचं शमूएलाच्या हातून देव बाप्पाने मान्य केलं. पण बाकीचे त्याचे जे भाऊ बलवान होते, धिप्पाड होते, ताकदवर होते, त्यांना शमूएलाला सांगितलं, हे मला नापसंत आहे, त्यांना मी राजा करण्याच्या प्रक्रियेत नाही. पण एक जण आहे जो रानात गेलेला आहे, तुला माहिती नाही. या मुलाचा बाप सांगन की एक जण रानात शेरडं मेंढरं चारायला गेलाय, तोच मी राजा बनवण्याचं ठरवलं. बोलायचं काय आहे देवाच्या आत्म्याला? असहाय्य व्यक्तीलाच देवबाप आपल्या राज्यामध्ये सेवा करण्यासाठी नियुक्त करतो.
अजून ती गोष्ट सांगितली नाही प्रियानो. जे वचन देवबाप सुरुवातीला बोलला की गुप्त गोष्ट एक आहे ती प्रगट केली जाणार आहे. हे तर देवबापाच्या मनामध्ये जे काय आहे ते देवबाप प्रगट करत आहे. पण एक गुप्त गोष्ट आहे ज्या वचनावर अजून देवबाप आलेला नाही आणि फार महत्वाची ती गोष्ट आहे. आणि ती गोष्ट या पृथ्वीवर काही जणांनी केली पण आहे. असं नाही की जे वचन आता तुम्ही पाहणार आहेत त्या वचनाला पूर्ण झालेलं नाही. ते वचन पूर्ण होऊन गेलेलं आहे. आणि लक्षात ठेवा प्रियानो, देव बाप्पाचं वचन एक जणांनी जर अमान्य केलं ना, तिथं देव बाप्पाचं वचन पूर्ण झालं असं देव बाप म्हणतो. जरुरी नाही सगळ्यांनीच केलं म्हणजे देवबाप म्हणणार ते वचन आता पूर्ण झालं. आता काढूया आपण ते वचन की कोणत्या गोष्टीविषयी देव बाप्पाला आज तुम्हाला सिक्रेटली सांगायचं आहे. यहुदाचं पत्र 4थं वचन. यहुदाचं पत्र प्रगटीकरणाच्या अलीकडचं पुस्तक यहुदाचं पत्र 4थं वचन. कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत. ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेच्या विपर्यास करून तिला कामतूरपणाचे स्वरूप आणतात आणि आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात. प्रियांनो, हे ते प्रियजन आहेत. यांच्यासाठी प्रभूच्या मनामध्ये दंडाशिवाय दुसरी गोष्ट देवबाप्पाने राखून ठेवली नाही. का बरं देवबाप्पाने या लोकांसाठी दंडाची योजना राखून ठेवली? फार मोठं कारण आहे प्रियांनो यांना दंडासाठी राखून ठेवण्याचं. आणि हे प्रियजन कोण आहेत प्रथम हे आपण समजून घेऊ. मग हे दंडासाठी का राखून ठेवले प्रभूने हे आपण वचनातून शब्दशः पुराव्यानिशी बघू की यांच्यासाठी दंडच देवबाप्पाने का ठरवून ठेवला. देवाच्या मनाला यांच्यासाठी शिथिलता मनात आणणं देवाने का योजलं नाही. पहिलं बघूया हे कोण प्रियजन आहेत. प्रियांनो, काही जण असे आहेत प्रभूमध्ये होते, काही जण होते प्रभूत होते पण प्रभूला सोडून दिलं ना, परत प्रभूकडे आले नाही. हे ते प्रियजन आहेत. हे चोरून आत आले, चोरून. चला थोडीशी मौज मजा करू, मौज मजा दिसल तर त्याच्यात राहू. मौज मजेचं वातावरण बंद झालं की आपण याला पूर्णपणे नाकारू. आणि हे ते सोडून गेलेले प्रियजन परत प्रभूकडे आले नाही. प्रभूने एक दरवाजा उघडा ठेवला होता पण त्यांनी त्या दरवाजाला देखील नाकारलं. कोणता दरवाजा देवबाप्पाने यांच्यासाठी उघडा ठेवला होता वचनातून बघू आपण. नीतिसूत्रे 24वा अध्याय 16वं वचन. कारण नीतिमान 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीन दोस्त होतात. यांच्यासाठी 6 वेळेस प्रभूकड येण्याची यांना देवबाप्पाने संधी ठेवलेली होती. पण एकाच संधीला यांनी नाकारलं ना प्रभूला. परत त्यांनी या दरवाजाकडे येण्याची चूक केली नाही. म्हणून देवबाप वचनात काय बोललेला आहे, काय प्रभूने आशा केलेली, जे प्रभूला अशा रीतीने सोडून देतात किंवा देण्याची प्रक्रिया करण्याचं ठरवतात त्याच्यासाठी एक शब्द ठेवलाय. काढूया आपण तो पण. इब्रिकराचं पत्र 3रा अध्याय 12वं वचन. इब्रिकराचं पत्र 3रा अध्याय 12वं वचन. फिलेमोनाच्या नंतर. बंधूजन हो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके
अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. हे जे आले होते ना चोरून का होईना, आज देव बाप्पाने यांना सांगितलं होतं, जरी तुमच्या मनात अशी इच्छा झाली ना, पण तुमचं मन तुम्ही बदलण्याचा प्रयत्न केला करा, आणि जर तुम्ही मला सोडून दिलं तर परत माझ्याकडे या, मी तुमचा स्वीकार करायला तयार आहे. परंतु हे जे गेले ना प्रभूपासून, यांनी परत प्रभूकडे येण्याची इच्छाच केली नाही. मग यांची भेट कोणाबरोबर झाली माहित आहे? कोण भेटला यांना? वचनातून बघू आपण. यांना कोण भेटला? ज्यांनी प्रभूला सोडून दिलं, यांना कोण भेटला? हे प्रभूच्या सानिध्यातून सुटल्यानंतर यांची गाठ भेट कोणाबरोबर झाली? वचनातून पाहू. पहिले पेत्र 5वा अध्याय 8वं वचन. सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. यांच्याशी भेट झाली त्यांची, हा भेटला त्यांना, आणि जेव्हा याच्याशी त्यांची भेट झाली, हे जो भेटला त्याने असं काही यांना मोहाचं, आशेचं आणि देवाच्या सानिध्यापासून सतत दूर राहण्याचं जाळं यांच्यावर टाकलं की ते त्या जाळ्यामध्ये आजपर्यंत अटकलेले आहेत. आणि त्याला देव बाप्पाने कोड्यामध्ये सांगितलं, कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. म्हणजे बाकीचे जण सैतानाच्या तोंडामध्ये गिळण्यासाठी जाऊ नये म्हणून सावधानतेचा इशारा दिलाय, पण वास्तविकरित्या या दुष्टाने त्यांच्यावर मोहाचे जाळे टाकले आणि त्यांना सर्वस्वी प्रभू पासून कायमचं दूर केलं. बघा प्रियांनो, देव बाप्पाच्या वचनामध्ये कुठं कुठं देव बाप्पांनी कशा कशा प्रकारचे शब्द ठेवलेत. म्हणजे प्रभूला एवढ्या सांगण्यातून काय सांगायचंय सारांशामध्ये, देव बाप आपल्या लोकांना कोणत्याही सबबीवर आपल्यापासून दूर करण्याच्या प्रक्रियेत नाही. आणि त्याचा पुरावा हरवलेल्या मेंढरांमध्ये देव बाप्पाने व्यक्त केलाय. सोडे ना 99 मेंढर त्यांनी, आणि एकाला शोधायला गेला. त्याच्या मनामध्ये त्याच्या लोकांसाठी आशेची भावना आहे. ही भावना तुटावी नाही. दुष्ट सैतानाचं मन काय आहे ते आपल्याला देव बाप्पाने मग वचनातून दाखवले खबरदारीचं. पाहूया दुष्ट सैतानाचं खबरदारीचं मन काय आहे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या प्रती, आणि त्यांनी काय इच्छा प्रगट केली. वचनातून तपासू आपण. योहान शुभवर्तमान 8वा अध्याय 44वं वचन. तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून आला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचेच बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. ही भावना देव बाप्पाने आम्हाला सैतानाविषयी प्रगट केली. तो लबाड आणि लबाडाचा बाप आहे. काही भावना आम्हाला देव बाप्पाने कळवली. आम्ही सैतानाकडे जाण्याचा स्वप्नातही विचार करू नये. स्वप्नात आम्ही विचार करू नये तर जागेपणी करण्याची भावना विचार करा ती कशी असणार. बघा, आपल्या लोकांना वाचवण्यासाठी देव बाप्पाने कोणकोणत्या हद्दीपर्यंत कशी कशी वचन कोणकोणत्या ठिकाणी कशा प्रकारे ठेवले. एका लाईन मध्ये देव बाप्पाला हे सर्व ठेवता येत नव्हतं का? देव बाप्पाने एका लाईनीमध्ये ठेवलं नाही, कारण याच्यातून त्यांनी काढून घेऊन जाऊ नये.
लबाड आणि लबाडाचा बाप जो आहे ना, तो काही पण करू शकतो. आणि त्याने एक प्रक्रिया या बायबल विषयी केली. ही प्रक्रिया काही जणांना आजही माहिती नाहीये. ते म्हणतात नाही, हे बरोबर नाही, आम्ही ऐकतो ते बरोबर नाही. पण सत्य सत्य असतं. पितळ कधी सोनं बनू शकत नाही. सोनं कधी पितळ होऊ शकत नाही. खरं खरं असतं, ते प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. फक्त प्रगट होण्याची वाट आम्ही पाहिली पाहिजे. आणि ते काय काय खरं पण आहे प्रियांनो, हा जो लबाड आणि लबाडाचा बाप जो आहे, याने विश्वासणाऱ्यांवर अनेक प्रकारच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रहार करण्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. परंतु देवाच्या आत्म्याने आम्हाला आतापर्यंत सांभाळलेलं आहे, राखलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चालवलेलं आहे. प्रियांनो, सत्य जो धरून चालतो तो नेहमी सत्यामध्येच देव बाप्पाला आनंदी आणि खुश करण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, देव बाप्पाला या दुष्ट सैतानाच्या एवढ्या गोष्टी सांगण्याची आज इच्छा का झाली? काय कारण नाही? आज बघा, माझी वही देखील काढू नाही दिली देव बाप्पाने. वही आहे माझ्याजवळ, पण देवबाप म्हणलं काढू नको ती आज, ती बंदच राहू दे, आज मला काहीतरी वेगळं सांगायचंय. प्रियांनो, ही जागा, हे घर असं देवबापाने ठिकाण बनवलं ना, इथं तो चांगल्यातलं चांगलं बोलण्याची इच्छा प्रकट करतो. जे की दुसऱ्या ठिकाणी देवबाप चांगल्यातलं चांगलं बोलण्याची अपेक्षा करत नाही. मग मला म्हणतो काढ वही बोल त्याच्यातून. पण आज वही काढायला नाही लावली, फक्त बायबल काढायला लावलंय. प्रेषितांचे कृत्य काढून बसलोय मी. उघडं बायबल दिसावं ना, तर प्रभूच्या नजरेमध्ये, सगळ्याच्या नजरेमध्ये सगळ्याला लाभता येतं, देवाच्या नजरेत लाभता येत नाही. मी जर बायबल उघडून ठेवलं नाही तर देव म्हणतो, अरे याच्यामध्ये लय म्हणजे हा फार वाचनाचा मुरब्बी झालाय, असं विश्वासणाऱ्यांना दाखवण्याची हा भावना व्यक्त करतो. ते देव बाप्पाने माझ्याविषयी समजू नये म्हणून मी पण बायबल उघडून बसलोय. प्रभू समोर जेवढं आम्हाला नम्र राहता येईल ना, तेवढं आम्ही नम्र राहिलं पाहिजे. कधी प्रभूला नापसंत अशी कृती विश्वासणाऱ्याने करू नये, सेवकांनी पण करू नये, म्हणून हे काढून ठेवलंय. प्रियांनो, सैतान जेव्हापासून प्रभूच्या नजरेमध्ये पडला, तेव्हापासून देवबाप सैतानापासून आपल्या लोकांना हर तऱ्हेने वाचवण्याचा तो प्रयत्न करत आहे. आणि प्रियांनो, देवाच्या आत्म्याला त्याच्या समयात हे पण दिसलं होतं. काय दिसलं होतं बघा, आणखी एक घटना प्रभू सांगत आहे. लुसिफर माझ्या विरोधात जाणार आहे, हे प्रभूला आपल्या समयातच दिसलं होतं. पण लुसिफरला पण देव बाप्पाने एक संधी दिली की तुझ्या मनात जे आलंय त्याच्यापासून तू माघार घे आणि माझ्या सानिध्यामध्ये, माझ्या राज्यामध्ये सतत राहण्याची मी तुझ्याकडे आशा केली. पण त्याच्यासाठी पहिले योहान 3 अध्याय 8व्या वचनात जे सांगितलंय की तो प्रारंभापासून, म्हणजे जेव्हा त्याचा प्रारंभ देवाच्या आत्म्याने केला होता, की याचा प्रारंभ या ठिकाणापासून, तिथूनच देवाच्या आत्म्याला दिसलं होतं हा पाप करणारा आहे. पापाची वृत्ती, पापाचा स्वभाव हा सोडणार नाही, म्हणून त्याच्यासाठी तिथं तसं वचन लिहिलंय. पण देव बाप्पाने सगळ्यांना संधी दिली, फक्त एक जणांना देव बाप्पाने संधी दिली नाही. एक जणांना प्रभूने कोणत्या प्रकारची संधी दिली नाही. ते कोण? राजे आणि संदेष्टी. त्यांना म्हणलं तुम्हाला मी जगात पाठवणार नाही. तुम्ही किती विनंत्या करा, किती मला आळवा,
किती मला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा, किती माझं मन वळवण्याची इच्छा धरा, पण मी तुमच्यासाठी जो डिसिजन माझ्या मनात ठेवलाय, तुम्हाला जगामध्ये जाऊन अशा प्रकारे माझ्या नावाला उंच करण्याची मी संधी देणार नाही. का देणार नाही? कारण तुम्ही आपल्या समयामध्येच मला इतकं खुश आणि प्रसन्न केलंय ना, की मला तुम्हाला जगात पाठवून पुन्हा तुमच्या मुखातून ते ऐकण्याची इच्छा तुम्ही ठेवली नाही. म्हणून मला तुम्हाला जगात पाठवता येणार नाही, कारण माझी सगळी आशा तुम्ही पूर्ण केली. म्हणून देवबाप्पाने या प्रियजनांना जगामध्ये पाठवलं नाही, पण हे प्रियजन प्रभूला म्हणाले, आम्हाला जगात यायचंय, पुन्हा तुझी स्तुती आराधना करायची. देवबाप म्हणला, ही संधी तुमच्या नावावर मी लिहिलेली नाही, म्हणून ते आज जगात आलेले नाहीत. प्रियांनो, बघा देवबाप्पाने आपल्या वचनावर आपलं नियंत्रण कसं ठेवलं आहे. जे बोलला ते करून दाखवलंय. आम्हाला माहिती आहे का प्रियांनो, आम्ही आमच्या समयामध्ये जेव्हा देवबाप्पाने आमच्याकडे पाहिलं असेल, जे आज प्रभूमध्ये आहेत, जेवढे जण आहेत प्रभूमध्ये, त्या प्रियजनांनी आपल्या समयामध्ये जेव्हा प्रभू त्यांच्याकडे पाहत होता, म्हणजे आमच्याकडे पाहत होता, तेव्हा आम्ही देवबाप्पाची स्तुती आराधना करत होतो का काय करत होतो? आठवतंय? येतं का ध्यानामध्ये? अरे प्रभूने मला जगात पाठवण्या अगोदर मी खरंच एकदा तरी प्रभूची प्रार्थना केली. आठवतंय? आम्हाला काहीच माहिती नाही प्रियांनो, की आम्ही आमच्या समयात काय केलेलं आहे, पण या समयात आम्ही काय करत आहोत हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. कळतंय नाही या समयात आम्ही काय करू राहिलो? प्रभूचं भय धरलंय, विश्वास धरलाय आणि प्रभूच्या इच्छा पूर्ण करण्याची सतत आमच्या मनामध्ये आशा आहे. म्हणून प्रियांनो, देवबाप्पाने एक शब्द दिलाय, काढूया तो शब्द. योहानकृत शुभवर्तमान 20वा अध्याय 29वा वचन. हा शब्द आम्हाला देवबाप्पाने देऊन आमचं गौरव केलंय. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. पाहिलंय का आपण येशू ख्रिस्ताला? नाही. म्हणता येईल का? नाही, मी पाहिलंय हो, येशू ख्रिस्ताला पाहिलंय ना, आजही जगात आहे मी. म्हणता येत आहे आम्हाला. ज्या प्रियजनांनी येशू ख्रिस्ताला पाहिलं ना, त्यांच्यासाठी पण देवबाप्पाने एक आशेचा शब्द ठेवलाय. काय ठेवलाय तो पण बघू आपण जरा त्यांच्यासाठी. ते प्रियजन आज जगात नाहीये, परंतु देवाने त्यांच्यासाठी आशेचा शब्द आम्हाला सांगून ठेवलाय. पण हा शब्द थोड्या जणांना कळतोय, थोड्या जणांना आजही समजलेला नाही. काढूया आपण मत्तेकृत शुभवर्तमान 28वा अध्याय 20वा वचन. जे काही मी तुम्हाला ज्ञानात पिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. त्या प्रियजनांसाठी हा शब्द प्रभूने ठेवला, की मी जे काही त्यांना आज्ञा पिलेलं होतं ते त्यांनी, जे त्यांच्यानंतर प्रभूच्या राज्यात आले त्यांनी शिकवलं. पण याची एक काल मर्यादा प्रभूने ठेवली होती. हे काल मर्यादेच्या बाहेर प्रभूने सांगायला करायला लावलेलं नव्हतं. जर याची काल मर्यादा नसती ना, तर या शब्दाप्रमाणेच आजही देवाच्या मर्जीप्रमाणे सर्व काही चाललं असतं. पण देवबाप्पाने याला ब्रेक देण्याचं ठरवलं. आणि कुठं ब्रेक दिलाय? ते ब्रेक दिलेलं ठिकाण पण आपण बघूया. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 16वं वचन. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. आता दुसरा कैवारी म्हटलंय. हा दुसरा कैवारी आम्हाला समजला पाहिजे.
देवबाप हे पण बोललाय वचनामध्ये की एकच आत्मा आहे. मग एक आत्मा आहे, मग दुसरा काही वरी शब्द प्रभूने वापरलाय, काय अर्थ याचा? दुसरा काहीवारी हा शब्द का वापरला? प्रियांनो, याच्या माग काय माहिती का? पहिलं राज्य येशू ख्रिस्ता बरोबर ज्यांनी ज्यांनी केलं ना, त्यावेळेस होता का नव्हता काहीवारी? दुसरा काहीवारी जर आला तर पहिला होऊन गेला म्हणून दुसरा आलाय ना. पहिला जर नसता आला तर दुसऱ्याला म्हणावंच लागलं नसतं ना वचनाप्रमाणे. म्हणजे त्यांच्यासाठी प्रभूने त्या समयात तो काहीवारी ठेवला होता. आणि आमच्या समयात दुसरा काहीवारी कुठून स्टार्ट झाला? वचनातून बघू आपण. त्या दुसऱ्या काहीवारीने कुठून सुरुवात केली, कुठून आरंभ केला? प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 1 ते 3 वचन. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा प्रकाशातून नाद झाला. आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. पेंटिकॉस्टच्या दिवशी या दुसऱ्या काहीवारीने 120 जणांवर येण्याची कृपा केली. आणि त्या 120 जणांमधून त्याच अध्यायाच्या 38व्या वचनाला घेऊन पेत्राने त्या समयातल्या प्रियजनांना सुवार्ता सांगितली, संदेश दिला. तो संदेश आजपर्यंत देव बाप्पाने तसाच ठेवलेला आहे जसा आजपर्यंत आम्ही ऐकत आहोत. आता या संदेशाला काही जण नाकारतात, काही जण या संदेशाच्या विरोधात आहेत, काही जणांना या संदेशाचं नाव काढलं तर चीड येते. तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, देवाचा प्रॉब्लेम नाही. देवाचा प्रॉब्लेम असता तर देवाने ठेवलाच नसता वचनामध्ये. तो म्हणला असता मलाच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला कशाला प्रॉब्लेमीचं हे माध्यम करू? ते वचन काही विश्वासणाऱ्यांसाठी प्रॉब्लेमीचं कारण झालंय. आणि त्या प्रियजनांनी त्या प्रॉब्लेमीच्या वचनातून स्वतःला सोडवून घ्यावं म्हणून देवबाप्पांनी उपाय सांगितलाय. काय उपाय सांगितला? ते वचन वाचा, प्रार्थना करा. काय प्रार्थना करायची? आता प्रार्थना म्हणल्यावर तो एक प्रश्न उभा राहतो. आता डोळे बंद केल्यावर काय मागायचं देवबाप्पाला? काय प्रार्थना करायची? जे वचन तुम्ही वाचलं ते वचन देव बाप्पा मला समजावून सांग, मला काही समजत नाही ते वचन. त्या वचनाविषयी मी अंजान आहे, मला त्या वचनाची चिडच येते. तो रेफरन्स ऐकलं की माझ्या पायाची आग मस्तकापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. मला समजावून सांग हे काय. प्रियांनो, माझ्याजवळ पवित्र शास्त्र आहे, माझ्या मांडीवर पवित्र शास्त्र आहे. या शास्त्रावर हात आहे माझा. देव बाप्पाने मला ते वचन समजावून सांगितलं, तेव्हा मी त्या वचनाचा विरोध बंद केलाय. मग आजही काही परिवार आहेत, या शेंडीमध्ये आहेत, बोलेगाव फाट्याला आहेत, MIDC ला आहेत, हर ठिकाणी मेखरीला आहेत. हर ठिकाणी जाऊन मी संस्थेमध्ये सेवा करत असताना सांगितलं होतं. का हात आहे माझ्या बायबलवर. जीवनामध्ये कधीही प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व वचन स्वीकारू नका. त्या वचनाप्रमाणे करण्याची कधीची इच्छा प्रभूला दाखवू नका. आणि भिंगारचं तो एरिया मला आठवण नाही, पंडित हॉस्पिटलच्या खालच्या भागाचा एरिया आहे, त्या एरियाचं नाव मला आठवण आहे. त्या एरियामध्ये तर सतत मी सांगायचो, तिकडं आल्लाट परिवार राहायचे. आल्लाट आणि आजूबाजूचे जे परिवार असायचे
त्यांना तर मी निक्षून सांगितलं होतं, हे वचन कधीच जीवनामध्ये स्वीकारू नका. आणि देवाने बघा माझ्या जीवनात काय प्रक्रिया केली. जिथं मी वारंवार या वचनाची निंदा प्रकट केली ना देवाने, मला तिथंच प्रार्थनेला घेऊन गेला. प्रेषित 2:38 वचनाचा स्वीकार केल्यावर. आणि ते प्रियजन मला म्हणले, ब्रदर तुम्ही आम्हाला या वचनाविषयी काय सांगत होते, काय सांगितलं होतं? जीवनामध्ये कधी या वचनाचा स्वीकार करू नका ना. आज हेच वचन सांगायला आमच्या घरामध्ये आलात. आम्ही काय करायचं? आम्हाला ना ब्रदर तुमचं जे पहिलं सांगणं होतं ना, पहिलं ते मान्य, पण आता जे काही सांगायला आलात ना तुम्ही, ते आम्हाला मान्य नाही. परखड मला बोलले ते. आम्ही या वचनाच्या विरोधात आजही आहोत आणि भविष्यातही राहणार. जो आपला स्वभाव गुण प्रभूच्या आत्म्याच्या उपस्थितीमध्ये प्रगट करतो ना प्रियांनो, आत्मा तिथं जायला कधी तयारी दाखवित नाही. मी गेलो त्या ठिकाणी प्रभूच्या सांगण्याने, पण त्यांनी प्रभूलाच नाकारलं. त्यानंतर पासून आजपर्यंत प्रियांनो मी त्या भागामध्ये प्रार्थनेला गेलो नाही. आतापर्यंत देवाने मला त्या भागात प्रार्थनेला नेलं नाही. प्रियांनो, जीवनामध्ये मी नेहमी सांगतो ना तुम्हाला, सर्वांच्या विरोधात जा, प्रभूच्या विरोधात जाऊ नका. देवाने त्याच्या महिमेसाठी ते वचन लिहिलंय, जे मला माहिती नव्हतं. जेव्हा माहिती झालं तेव्हा माझ्या जीवनात या वचनाला मान्य करण्या अगोदर मी बरंचसं वाईट सांगून मोकळं झालो होतो विश्वासणाऱ्यांना, परिवारांना. आणि देव बाप्पाने मला त्याच काही परिवारांमध्ये या वचनाची सुवार्ता सांगण्यासाठी पाठवलं. पण काही जणांनी सपशेल इन्कार केला. काही जण आजही वचन ऐकतात. ऐकायला काय हरकत हो, देवाचंच वचन आहे. ते कुठं दुसरं काही सांगतात बायबलच्या बाहेर. करायचं नाही करायचं आपल्या हातात आहे. ऐकायला काय हरकत आहे देवाचं वचन, असं समजून काही जण आजही वचन ऐकत आहेत. पण काही जण त्याच्या पुढे निघाले की त्यांनी त्या वचनाचा स्वीकार केलाय, परंतु बाप्तिस्मा घेण्यासाठी अजूनही दुविध्यात काही जण आहेत. म्हणतात आमच्या मनाची तयारी नाही झाली ब्रदर अजून पूर्णपणे. जेव्हा तयारी होईल तेव्हा आम्ही या बाप्तिस्म्याला घेण्याची तयारी तुम्हाला दाखवू. आणि मला ज्या परिवारातून पहिल्यांदा बाप्तिस्मा घेण्याचा शब्द मी ऐकला, त्या परिवाराचा बाप्तिस्मा झाल्याशिवाय इतर जे परिवार आज रेडी झालेत बाप्तिस्म्यासाठी, त्यांचे मी बाप्तिस्मे थांबवलेत. प्रभूच्या उपस्थितीमध्ये मी सांगत आहे प्रिय. हे काही जण अजूनही दुविध्यात आहे. त्यांना म्हणलं तुम्ही चांगला विचार करा. प्रभू येण्या अगोदर नीटनेटका विचार करून सावध राहा. प्रभू आल्यावर म्हणू नका प्रभू समोर, प्रभू तुला पाहतो आता बाप्तिस्मा घ्यायला तयार आहे. तेव्हा प्रभू म्हणतील माझा दास सांगत होता तेव्हा का नाही घेतला? मला पाहिल्यावर खूप इच्छा होती, पण माझा दास ज्या आत्म्याने सांगत होता तेव्हा का म्हणले आम्ही विचारात आहेत, आम्ही जरा याचं आमची मनस्थिती तयार नाही या वचनाचा बाप्तिस्मा घेण्याची. आता मला पाहिल्यावर का अशी दुविधा का नाही तुमची? एवढंच त्यांना सांगितलंय. काही जण आजही मला म्हणतात ब्रदर आमचे बाप्तिस्मे करा. पण ज्या परिवारामध्ये मला बाप्तिस्म्याचा शब्द ऐकायला मिळाला, तो परिवार कधी रेडी होतोय, कधी माघार घेतोय, कधी रेडी होतोय, कधी माघार घेतोय. अशा प्रकारामध्ये तो परिवार चाललेला आहे. म्हणून या प्रियजनांचे बाप्तिस्मे काही जणांचे थांबले. आणि मी माझ्या सेवेचं टार्गेट काय केलेलं आहे माहिती का प्रियांनो? देवाच्या उपस्थितीमध्ये बोलतोय मी. देव बाप्पाला मी म्हटलं, देव बाप्पा प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाचा एक जणाचा बाप्तिस्मा जर झाला ना, मी तुझी सेवा केली. देवाकडे एवढं टार्गेट मी ठेवलेलं आहे. एक बाप्तिस्मा जर झाला ना, मी तुझी सेवा केली आणि तुझ्या इच्छा मी पूर्ण केल्या. पण देवाने मला एकापेक्षा अधिक जण दिले, पण त्यांचे अजून बाप्तिस्मे झाले नाही. आणि ही सुवार्ता मी कोणत्या
समयापासून सांगतोय ते वर्ष पण सांगतो प्रियांनो तुम्हाला. 2007 पासून प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 38व्या वचनाची जी घोषणा करतोय, आजच्या समयापर्यंत मी घोषणा करतोय. किती वर्ष झाले विचार करा तुम्ही. देवाच्या उपस्थितीमध्ये ना खोटं बोलता येत नाही हा कोणाला. किती चतुर असू द्या, किती माणसाच्या मनाला भुरळ घालणारा असू द्या, देवाच्या समक्षतेमध्ये कोणाचं काही चालू शकत नाही. या वर्षापासून आजच्या समयापर्यंत मी या वचनाची घोषणा करतोय. आणि येशू ख्रिस्तानी स्वतः सांगितलंय तिथं योहान 14:16 मध्ये, दुसरा काही वरी सत्याचा आत्मा येईल आणि तो मज विषयी तुम्हाला सांगन. ते पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी त्या समयातल्या लोकांना सांगितलं आणि 3000 ती भाषा कळली. ते देवाच्या राज्यात आली. जर पेत्राच्या भाषणाने एकालाही ते वचन कळलं नसतं ना प्रियांनो, तर ते वचन फेल झालं असतं. पण देवाने ते वचन फेल का नाही होऊ दिलं? कारण लोकांनी विश्वास करावा की पेत्र जे सांगत होता तो त्याच सांगत नव्हता. कैवारी जो पवित्र आत्मा आहे त्याच्यातून बोलत होता. म्हणून त्यांना चुटपुट लागली. ते आले, पेत्र भाऊ तुझं ऐकून लय मनाला कस्तुरी होतंय, लय बेचैन झालोय, लय माझं मन अस्थिर झालंय, काय करू? लगेच तो म्हणला, येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. त्या प्रियजनांनी पिता पुत्र पवित्र आत्मेच्या नावाने बाप्तिस्मा घेतला नसेल का? सांगा. हे कुणी नाही सांगत आज. त्यांनी पिता पुत्र पवित्र आत्मेच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेला होता. कारण ते जर वचन ऐकत होते तर त्यांच्याच हृदयाला का चुटपुट लागली? कारण त्यांनी त्या वचनाला स्वीकारलं म्हणून चुटपुट लागली. पण काही जणांच्या यांना नाही लागली. काही जण म्हणले असतील, अरे फार सुंदर बोलला बरं का, पण आम्ही नाही करणार असं. मग डोंगरावरलं वचन जे येशू ख्रिस्ताने सांगितलं सगळे निघून गेले. त्याप्रमाणे पेत्राच्या भाषणाचा त्याही प्रियजनांनी तसा उपयोग केला. प्रियांनो, 3000 पासून या राज्यामध्ये देवाच्या वचनाची येण्याची एंट्री झाली आणि प्रेषितांनी नेहमी 4000, 5000, 7000 अशा संख्येनेच लोकांचे बाप्तिस्मे केले. प्रियांनो, आज आम्हाला एक अशी संधी म्हणता येतं का की आम्ही अशा हजारांच्या घरात बाप्तिस्मे करतो? म्हणून देव बाप्पाकडे मी एक बाप्तिस्मा जर झाला ना या वचनाप्रमाणे, मी देव बाप्पाला म्हटलंय, मी तुझी पवित्र सेवा केली, तुझी इच्छा मी पूर्ण केली असं स्वतःला म्हणन. पण आतापर्यंत आजच्या या समयापर्यंत एक जणाचा बाप्तिस्मा झालेला नाही. हे पण मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये सांगतो. पण काही जण रेडी आहेत बाप्तिस्म्यासाठी, पण ज्या परिवाराने बाप्तिस्म्याचा शब्द उच्चारला तो परिवार अजूनही रेडी नाही. म्हणून या बाकीच्या परिवाराची मी अडवणूक करत आहे. का? कारण त्या प्रियजनांचा बाप्तिस्मा झाल्याशिवाय या प्रियजनांचा बाप्तिस्मा मी करणार नाही असं प्रभूला मी सांगितलंय. म्हणून प्रभू म्हणतो, ठीक आहे, तुझी इच्छा बरोबर आहे. त्या प्रियजनांनीच बाप्तिस्म्याविषयी शब्द काढला ना, त्यांना रेडी होऊस तर हे प्रियजन वाट पाहतील आणि ते वाट पाहतात आज. पण काही जण दुविध्यात आहेत ना, आमची मनस्थिती नाही या वचनाचा बाप्तिस्मा घेण्याची. त्या प्रियजनांसाठी प्रभूने समय दिलाय की तुम्ही आपल्या मनाची तयारी करा, देव माझ्याकडे प्रार्थना करा. म्हणून मी विश्वासणाऱ्यांना सांगतो, ते वचन वाचा, प्रार्थना करा, काही करू नका दुसरं. जे करते त्यांना देव बाप्पांनी सहाय्यता केली. जे करत नाही ते आज फक्त संदेश ऐकतात. फार सुंदर बोलतात इलियाजर पागारे, आम्हाला खूप आवडतं इलियाजर पागारेचा संदेश. पण त्या प्रकारे करण्याच्या प्रक्रियेमध्ये देव बाप त्यांना आजही बघत नाही. प्रियांनो, न्याय कोण करणार आहे? कोण करणार आहे न्याय? माहिती आहे ना तुम्हाला न्याय कोण करणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त करणार आहे ना. बघूया जरा एक वचन
खूप बोललाय प्रभू. जरा वचनातूनही तपासू आपण. योहानकृष्ण वर्तमान 5वा अध्याय 22वं वचन बघा बरं, तिथं काय म्हणतंय वचन. पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. पुत्र कोण आहे? तो न्याय करणार आहे. म्हणून प्रियांनो, त्याने हे विचारण्या अगोदरच वचनाप्रमाणे स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करा. मला यांनी हे सांगितलंय आणि मला त्यांनी ते सांगितलं, हे बाजूला राहू द्या. देवाचं वचन तुम्हाला काय सांगत आहे याच्याकडे लक्ष द्या. मला अनेक जणांनी उदाहरणं दिली. नाही ना आम्हाला त्यांनी असं सांगितलं, नाही ना आम्हाला त्यांनी तसं सांगितलं. अरे त्यांनी सांगितलं हे देवाने नाही सांगितलं तुम्हाला. देव नाही म्हणला असं कर. देव जर असं म्हणला असतं तर मी कशाला तुम्हाला सांगितलं असतं. देव आजही म्हणत आहे वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. किती जण होते तयार वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी? का ते नुसतं वाचण्यासाठी वचन ठेवलंय? वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. एकाही देवाच्या शब्दाचा तुम्ही विरोध करणार नाही, तेव्हा देव म्हणणार तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करणारे आहात. जर तुम्ही वचनाचा विरोध करता तर तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करता की नाही हे तुम्हीच ठरवा. आणि मग न्यायाच्या समयात देव तुम्हाला विचारेन काय विचारायचं ते. म्हणून प्रियांनो, वचनात लिहिलंय, इब्रिकराचं पत्र 10वा अध्याय 31व्या वचनात लिहिलंय, देवाच्या हाती सापडणे भयंकर आहे. देवाच्या हाताने सापडू नका प्रियांनो. अन्याय जायची तर कधी इच्छा ठेवू नका. योहान 5वा अध्याय 24व्या वचनाप्रमाणे माझा न्याय होणार नाही या प्रक्रियेला घेऊन या पृथ्वीवर प्रभूच्या नावामध्ये चालण्याचा प्रयत्न करा. म्हणू नका नाही न्याय जायचंय मला. प्रभूने न्यायात न जाण्याचं अभिवचन त्या वचनात ठेवलंय. शेवटी तेवढा शब्द बघूया आपण. ते वचन वाचा, डोळे बंद करा. योहानकृष्ण वर्तमान 5वा अध्याय 24वं वचन. हे वचन वाचल्यावर डोळे बंद करा. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याचवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. काय म्हटलंय वचनात? त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. प्रियांनो, आम्हाला न्यायापासून वाचण्याची देव बाप्पाने इच्छा ठेवली आणि या इच्छेला पूर्ण करण्यासाठी आम्हाला वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये उतरणं गरजेचं आहे. तेव्हा आमचा न्याय होणार नाही. जर आम्ही तसं केलं नाही तर न्याय निश्चित आहे. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. एक मिनिट आपण शांत राहूया, मनाला स्थिर करू, मग आपण प्रार्थना करू. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज
उसकी जिसका किया अपमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, सारी खटाए मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. होय माझ्या बापा, आम्ही जे काही प्रार्थना करणार आहोत, ज्या काही विनंती तुझ्या समोर आम्ही सादर करणार आहोत, स्वर्गीच्या देवा, ही तुझी इच्छा आहे की आम्ही प्रार्थनेमध्ये तुला मागावं, प्रार्थनेमध्ये आम्ही आमच्या भावना व्यक्त कराव्यात. आजचं वचन तुझ्या आत्म्याने आम्हाला जे सांगितलं आहे, जे शिकवलं आहे, जे बोललेलं तू आहे, त्याचा आम्ही गंभीरतेने आमच्या भावी जीवनामध्ये विचार करावा. वचन केवळ ऐकण्यासाठी नसतं, वचनाप्रमाणे करण्यासाठी असतं. स्वर्गीच्या देवा, अतिशय तळमळीच्या आत्म्याने, अतिशय कळवळ्याच्या वाणीने या परिवारात तू आज बोललेला आहे. तुला जे काही सांगायचं होतं, जे काही तुझ्या मनात होतं, जेवढं तू ठरवलं होतं, तेवढं तुझ्या दासाच्या मुखातून तू प्रकट केलं आहे. तुला एवढंच योग्य वाटलं प्रगट करणं, म्हणून मला तेवढंच बोलता आलं. कारण माझ्याजवळ आज संदेशाची वहीच नव्हती माझ्या बापा. केवळ बायबल साक्षीला घेऊन मी बसलो होतो, कारण मला पण तुझ्या समोर नम्र राहण्याचा पर्याय एवढाच आहे की मी कमीत कमी बायबल तर माझ्या प्रभूचं घेऊन बसू शकतो. स्वर्गीच्या देवा, आज तू जे काही वचनातून बोलला, धन्य हे प्रियजन आहेत की यांनी इतकं सुंदरसं वचन ऐकलंय माझ्या बापा. कारण यांची मनच सुंदर आहेत माझ्या बापा, म्हणून सुंदररित्या तू यांच्याशी आज बोललेला आहे. आजचं वचन यांच्यासाठी आशीर्वादाचं कर माझ्या बापा, आणि यांच्याद्वारे तू सदैव उंचावला जा, अशी मी तुला प्रार्थना करतो, विनंती करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ग्लोरी जीसस, ग्लोरी जीसस, ग्लोरी जीसस. थँक यू लॉर्ड, थँक यू मास्टर. आपल्यासाठी शेवटची प्रार्थना प्रेरणाताई करतील. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराजा बाप्पा, आतापर्यंत सांभाळच म्हणून मी तुला धन्यवाद देते. होय ईश्वराजा, एक सुंदरशी वेळ आमच्या जीवनाला जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार ईश्वराजा बाप्पा. या रात्रीच्या समयला बाप्पा ईश्वराजा, तुझं वचन ऐकण्याचं बुद्धीच्या आतुर आम्हाला दे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, पाळक साहेब वचन सांगत असताना त्यांच्या मुखाचे शब्द त्यांचे न सुद्धा तुझ्या असू देत ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, ते समजण्याचं वचन समजण्याचं बुद्धीच्या आतुर इथं बसले प्रत्येकावर दे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, हा संदेश तो आशीर्वादित करेल. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादाने भर ईश्वराजा बाप्पा. प्रार्थना करते पप्पासाठी काम करत असताना लागणारे ज्ञान बुद्धीचे आतुरे त्यांना तू दे ईश्वराजा. हो ईश्वराजा, आम्ही शाळेत जात येत असताना आमच्या भोवती दिवसाचं कुंपण तू ठेव ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, पाळक साहेबांसाठी प्रार्थना करते. तुझी वचन सेवा करत असताना त्यांना लागणारे ज्ञान बुद्धीचे आतुरे तू दे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, त्यांच्याद्वारे तू उंचाळला जा आणि तू गौरवेल जा. हो ईश्वराजा बाप्पा, या रात्रीच्या समयाला जे प्रवास करत असतील त्यांचा तो प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील ईश्वरच्या नावात त्यांचा तो आजार बरा कर, आणि तुझ्याच नावाचा गौरव
ईश्वराच्या सर्व अडीअडचणीपासून सर्व संकटांपासून सोडवणारा तू देवच आहे. हो प्रभू ख्रिस्ता, आमचा विश्वास आहे ईश्वराच्या प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा तू पूर्ण करणारा देव आहे. ही छोटीशी प्रार्थना तारणा प्रभू यीशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने म्हणून पिटतोय. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे मी आमच्या ऋणाला सोडून सोडले तसेच आमच्या ऋणाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत नकोस तर आम्हाला सोडू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्ताचा जय जयकार असो. आमेन. आमेन.